नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मसालेदार आणि चमचमीत आणि झणझणीत चिकनची ग्रेव्ही कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय सुंदर व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघणार। एकदा जर तुम्ही बघितली तर तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटणार आणि ही रेसिपी तुम्ही अवश्य करून बघायचीच आहे। तसेच तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करून घ्या। आणि अशा प्रकारे आपण ही चमचमीत आणि झणझणीत रेसिपी कशी करायची याची संपूर्ण माहिती मी देणार आहे। अगदी घरात असलेल्या उपलब्ध साहित्यामधून ही रेसिपी होते, बाहेरून काहीही आणायची गरज नाही। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून पाणी नितळून घ्यायचं आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचालाही कमी मीठ घालणार आहोत। मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही मटन चिकनला जे हळद मीठ लावता ते हाताने व्यवस्थित एकत्र करून दाखवा, चोळून दाखवा, तुम्ही असं भांड्यामध्ये ते हलवून दाखवू नका। तर मी त्यांच्या कमेंटचा मान ठेवून अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हाताने हा मसाला व्यवस्थित चिकनला लावून घेतलेला आहे। अगदी संपूर्ण पीसला व्यवस्थित हा मसाला लागला पाहिजे, कारण ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, यामुळे चिकन खूप असं टेस्टी होतं। आता हे हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून झालेली आहे, ते अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊयात, कारण हे मुरण्यासाठी खूप अत्यंत गरजेचं आहे। आता आपण तोपर्यंत मसाले पाहूयात। आता इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतलाय आणि खूप सारी कोथिंबीर। आता हा मसाला पाणी न घालता छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे। आता इथे मी गरम मसाला घेतलेला आहे 1 मोठा चमचा, त्यानंतर हळद पावडर घेतलेली आहे आणि लाल तिखट इथे मी 1.5 ते 2 चमचे घेतलेले आहे। त्यानंतर इथे दही मी 1 चमचा घेतलाय आणि चवीनुसार मीठ, बस एवढंच साहित्य वापरायचं आहे आपण। आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे, जास्त तेल घालायची काहीच गरज नाही। 1 चमचाला थोडंसं जास्त घातलंय, 1 चमचा वापरला तरी पुरेसे आहे। आता तेल छान असं तापल्यानंतर ह्यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत। इथे मी 2 तेजपत्त्याची पानं वापरलेली आहेत, त्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग घेतलेले आहेत। जास्त खडे मसाले वापरायची काहीच गरज नाही, अगदी थोड्या मसाल्यांमध्ये हे बनवत आहे मी। त्यानंतर 5 ते 6 मिरीचा वापर केलेला आहे। आता हे तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे। त्याआधी आपण ह्यामध्ये कांदा देखील घालणार आहोत। 1 मोठा कांदा मी बारीक चिरून बारीक स्लाइसमध्ये चिरून घ्यायचा आहे आणि तो ह्यामध्ये घातलेला आहे। आता हे छानपैकी आपण परतून घेणार आहोत। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत, थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। जास्तही करपवायचा नाही किंवा काळसर करायचा नाही, थोडासा मऊ पडला कांदा तर तेवढाच ठीक आहे। आता हे छान असं परतून झालंय, तुम्ही पाहू शकाल कांदा छान भाजून झालाय। आता आपण ह्याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालणार आहोत आणि छानपैकी परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। आता थोड्या वेळानंतर आपण ह्यामध्ये हळद घालणार आहोत, त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता मीठ थोडंसंच वापरायचं आहे, कारण आपण चिकनमध्ये अगोदरच मुरण्यासाठी लावलेला आहे। आता हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 मिनिट हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकाल अतिशय मस्त असा मसाल्याला कलर देखील आलेला आहे आणि वास तर एवढा सुंदर प्रचंड छान सुटलेला आहे। खूपच टेस्टी होतं हे चिकन। कुकरमध्ये करत आहोत आपण, अतिशय सुंदर टेस्ट येते, तुम्ही नक्की करून बघा। आता मसाला भाजून झालाय, त्यामध्ये आपण हे चिकन घालून घेऊयात। आता कुकरमध्ये चिकन टाकल्यानंतर मस्तपैकी ते परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर तरी परतून घ्यायचे ते, कारण चिकनला सगळीकडे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे। प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची आहे, प्रत्येक स्टेप जर व्यवस्थित फॉलो केली तर तुमचं चिकन खूप छान असं टेस्टी होणार आहे। आता चिकन परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1च चमचा दही टाकणार आहे, जास्त दही वापरायचं नाही, बरोबर 1च चमचा वापरायचे आणि ते देखील छान असं मिक्स करून घ्यायचे। आता छान परतून झाल्यानंतर आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत
आणि थोडीशी वाफ काढणार आहोत। झाकण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। 1 ग्लास भरून पाणी टाकायचं आहे, कारण जेव्हा आपण ताटावर पाणी टाकतो त्यामुळेच खाली चिकनला देखील पाणी छान असं सुटतं। आता थोड्या वेळाने बघू, पाणी छान गरम झालंय, काढून बघूया। मस्तपैकी चिकनला देखील छान असं पाणी सुटलेलं आहे। आता हे चिकन पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता थोडंफार चिकन असं शिजून जातं वाफेवर। आता जे आपण ताटामध्ये गरम पाणी केलेलं आहे त्याच्यातलं अगदी पाव वाटी एवढं पाणी टाकायचं आहे आपण चिकनमध्ये, का तर कुकरला लागू नये म्हणून। आता हे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचंय आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। आता तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या काढायच्या आहेत, कारण काहींचा कुकर पातळ असतो, काहींचा जाड असतो, काहींचं 2 शिट्ट्यांमध्ये होतं, काहींचं 3 शिट्ट्यांमध्ये होतं। आता इथं 3 शिट्ट्या आपण काढल्यानंतर कुकर आपण उतरवलेला आहे आणि झाकण गार झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे। तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर आणि असा चमचमीत हे चिकन तयार झालेलं आहे। खूप छान टेस्टी होतं आणि एकदम ज्युसी चिकन होतं हे, आणि अगदी कमी साहित्यामध्ये केलेलं आहे। आपण घरात जे उपलब्ध साहित्य आहे त्यामधून केलेलं आहे आणि तुम्ही नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आणि अशाच प्रकारच्या चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहू शकता। आणि तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या नक्की आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे आणि हे चिकन नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघायचं आहे। तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून वेगवेगळ्या रेसिपी जेव्हा मी अपलोड करते तेव्हा त्याची लिंक सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल। तर कसं वाटलं चिकन नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका आणि चिकन ट्राय करा। तुमचं चिकन कसं झालं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला मग, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, निवांत राहा, आनंदी राहा आणि चॅनलला भेट देत जावा। धन्यवाद।